लग्नाची बेडी या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये तिघही जण म्हणजे राघव, मधू आणि विनू हे तिघही जण जाण्याची तयारी करत असताना मधू नाटक करत म्हणते, मला वाटते आपण एकदा सिंधूची परवानगी घेऊया का? म्हणजे सिंधूने आपल्याला इथून जायला सांगितलं तरच जाऊ, कारण मला तुझ्या तब्येतीची काळजी वाटते राघव. राघव म्हणतो, मी तुला सांगितलं ना की मी आता बरा आहे म्हणून, आता मला इथे अजिबात थांबायचं नाही. मधू म्हणते, पण ऐक ना राघव, मला वाटते एकदा आपण सिंधूशी बोलूया. पण राघव काही ऐकायला तयार नसतो. तोपर्यंत रत्नपारख्यांच्या घरामध्ये देवी आईची पूजा चालू असते आणि सगळेजण छानपैकी आरती करत असतात. तेवढ्यात घरातून मोठा मोठा डीजेचा आवाज ऐकू येतो. रुक्मिणी म्हणते, काय हा आवाज कुठून आपल्या घरातून येतोय? रेश्मा म्हणते, हो, अन्वीने तिचं म्युझिक सिस्टीम चालू केली असेल. मग चिडलेली रुक्मिणी आता रागारागात अन्वीच्या रूममध्ये येते, धाडकन दरवाजा खोलते आणि अन्वीच्या समोर येऊन उभी राहते. अन्वी म्हणते, दरवेळेला मला बेसिक मॅनर्स शिकवत असते, तुला कोणी मॅनर्स नाही का शिकवले की कुणाच्याही रूममध्ये जाताना नॉक करून जावं ते? रुक्मिणी चिडते आणि म्हणते, तू तू आत्ता या ठिकाणी उभी आहेस ना, ते घर माझं आहे आणि माझ्या घरामध्ये हे असले आवाज मला चालणार नाहीत. त्याच्यावरती अन्वी म्हणते, असं म्हणजे तुला म्युझिक सिस्टीमचे आवाज आवडत नाहीत म्हणून मी लावायचं नाही, पण तुझ्या सकाळी ह्या आरतीचा घंटानाद आहे ना, तो पण मला आवडत नाही, मग तो पण तू बंद कर. असं म्हणत अन्वी आता रुक्मिणीला उलटसुलट बोलायला लागते. रुक्मिणी म्हणते, मी तुला सांगितलं ना, तू माझ्या घरात उभी आहेस, या घरात काय होणार आणि काय नाही हे सगळं मी ठरवणार. याच्यावरती अन्वी म्हणते, अच्छा म्हणजे तू डिक्टेटरशिप करणार का? त्यावरती रेश्मा म्हणते, बघितलं कशी उलट बोलते ते, हिच्यावरती संस्कारच नाही काही केलेले आहेत. मी जरासं काहीतरी उणपुरं बोलले तर माझे संस्कार काढता, पण आता बघा तुमच्याच नातीवरती संस्कारच नाही आहेत. रुक्मिणी म्हणते, हो तू रेश्मा बरोबर बोलतेस पहिल्यांदा, कारण हिच्यावरती संस्कार करण्यामध्ये योगेश कमीच पडलेला आहे. योगेशने हिच्यावरती योग्य संस्कार केले असते ना तर आज ही वेळ आलीच नसते. असं म्हणत आता इकडे रुक्मिणी योगेशचाच अपमान करत असताना अन्वी चिडते आणि म्हणते, तुला असं वाटतंय ना की हे सगळे तुला खूप रिस्पेक्ट देतात? बिलकुल नाही, कुणीही तुला रिस्पेक्ट देत नाही आहे, कारण ते सगळेजण तुला घाबरतात, तुझ्या डिक्टेटरशिपला घाबरतात आणि म्हणून ते तुझ्याशी त्या काही बोलत नाहीत. पण ज्या वेळेला तू म्हातारी होशील ना, तुझे हातपाय चालायचे बंद होतील ना, त्यावेळेला तुझ्या डिक्टेटरशिपला कोणीही जुमानणार नाही. असं म्हणताच रुक्मिणी चिडते आणि अन्वीच्या एक सणकन थोबाडीत लावून देते. काही काळाच्या आत अन्वीला दिवसात तारे दिसलेले असतात आणि सगळेच जण हादरतात. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. तोपर्यंत इकडे सिंधूला राघव आणि मधूची जवळीक आठवत असते आणि तिला स्वतःलाच त्रास होत असतो. आणि आता सिंधू विचार करते की आता माझ्या आयुष्यामध्ये खरंच राघवला जागा नाही आहे. तोपर्यंत इकडे आता राजश्री फोन लावते आणि म्हणते, राघव तुझी तब्येत बरी आहे ना? राघव म्हणतो, हो आई, मी बरा आहे आणि मी लवकरात लवकर तिकडे येत आहे. राजश्री म्हणते, बाळा बरं झालं, तुला डॉक्टरांनी परवानगी दिली का इकडे येण्याची? याच्यावरती राघव म्हणतो, हो. आता मात्र सगळेजण विनूसोबत गप्पा मारायला लागतात. रुक्मिणी म्हणते, विनू कसा आहेस तू? विनू म्हणतो, मी बरा आहे आणि आम्ही तिकडे यायला निघालेलो आहोत, पण मला ना तिकडची आठवण येते, तशीच मला तिकडे आल्यावरती इकडे आता डॉक्टर काकू आणि सावीची सुद्धा आठवण येईल. याच्यावरती राजश्री म्हणते, मग त्यांना इकडे घेऊन ये की. राघव फोन घेतो आणि म्हणतो, आई आपण आल्यावरती बोलूया, आम्ही तिकडे येत आहोत. रुक्मिणी म्हणते, पण डॉक्टरांनी तुला परवानगी दिली ना? याच्यावरती आता कुणीच काही बोलत नाही. मग रुक्मिणी म्हणते, या लवकर, आम्ही इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. विनू म्हणतो, कसली तयारी? रुक्मिणी म्हणते, अरे तुझ्या मम्माचा बड्डे आहे ना, हॅपी बड्डे राणी. असं म्हणत रुक्मिणी फोन मधूकडे देते आणि म्हणते, राणी तू लवकर इकडे ये, आपण तुझा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करूया. याच्यावरती राणी म्हणते, हो मामी, आम्ही तिकडे यायला निघालेलोच आहोत, पोहोचल्यावरती बोलू. असं म्हणत आता फोन ठेवला जातो. त्यावरती इकडे आता विनू सांगत असतो, पण डॅडा आपण इकडून निघून गेल्यावरती माझ्या पायाची ट्रीटमेंट नाही का आपण घ्यायची आहे डॉक्टर काकूंकडून? आता मात्र राघवला खूप टेन्शन येतं. विनू म्हणतो, का असं करताय तुम्ही? माझ्या पायांची ट्रीटमेंट फक्त डॉक्टर काकूच करू शकतात आणि त्या ही ट्रीटमेंट व्यवस्थित करतील. आपण डॉक्टर काकूंकडून ट्रीटमेंट घेऊया ना करून. राघव म्हणतो, बाळा हट्टीपणा करू नकोस, हे बघ आपण जगातले बेस्ट डॉक्टर आणूया आणि तुझी ट्रीटमेंट करूया. विनू म्हणत असतो, जगातल्या बेस्ट डॉक्टर ह्या फक्त डॉक्टर काकूच आहेत, डॉक्टर काकू माझी ट्रीटमेंट करतील, आपण थांबूया ना. पण राघव ऐकायला तयार नसतो. राघव आता बॅग पॅक करून विनूला घेऊन निघालेला सुद्धा असतो. आता मात्र इकडे तिघजण गाडी भरत असतात. गाडीमध्ये सामान भरत असताना सिंधू आणि इकडे दोघंजण उभे असतात.
सिंधू आणि मंगेश हे दोघं जण पाहत असतात. त्यावेळेला राघव आता स्वतःहून मधूकडे येतो. राघव मधूकडे येतो. मधू बॅग ठेवत असते. तेव्हा राघव म्हणतो सॉरी मधू. याच्यावरती मधू म्हणते काय झालं? राघव म्हणतो अगं तुझा आज वाढदिवस, तुझा वाढदिवस मी विसरलो. याच्यावरती नाटक करत मधू म्हणते अरे असू दे राघव, तू कोणत्या मनस्थितीतून चाललायस ना मला सगळं कळतंय. तुझी मनस्थिती मी नक्कीच समजू शकते आणि तुला मी याच्या आधीसुद्धा सांगितलंय ना की आपण फ्रेंड्स आहोत, त्यामुळे असं फ्रेंड्समध्ये फॉर्मॅलिटीज नसतात. तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, तू काळजीच करू नकोस. असं म्हणत आता इकडे मधू नाटक करत राघवला अगं आमचं किती चांगलं आहे हे सिंधूला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. सिंधू आणि आता मंगेश हे दोघं जण सगळं ऐकत असतात. त्यावेळेला मधू म्हणते आपण ना इथून गेलो ना सगळं काही नॉर्मल झालं, तू व्यवस्थित बरा झालास की आपण तिघेजण एका ट्रिपवर जाऊया आणि छानपैकी सेलिब्रेट करूया की, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हणत मधू आता राघवला समजवत असते. हे सगळं आता सिंधू ऐकत असते. सिंधू मंगेशला म्हणते बघितलंस, अजूनही तुला असं वाटतं की राघवच्या मनामध्ये मला आणि सावी दोघींसाठी स्थान आहे म्हणून. ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेत, त्यांना माझी किंवा सावीची काहीही गरज नाही आहे. आणि अजूनही तुला असं वाटतं की मी त्यांना जाऊन सगळं सांगावं, मी त्यांना सांगावं की माझं आणि सावीचं काय भूतकाळ आहे ते, सावी त्यांची कोण आहे ते, सावीचा जन्म कसा झाला ते. काही गरज नाही आहे, कारण ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असतील तर मला पण माझ्या आयुष्यामध्ये पुढं जाणं भागच आहे. असं म्हणत सिंधू आता राघवला काहीही न सांगण्याचा आणि आता गप्प राहण्याचा खूप मोठा निर्णयच घेते. इकडे मंगेश म्हणतो हो सिंधू तुझं म्हणणं मला पटतंय, म्हणजे ना राघवला काही सांगण्यामध्ये खरंच काही आता अर्थ नाही आहे. आता मंगेशला पण पटतं की खरंच मधू आणि राघव हे त्यांच्या आयुष्यामध्ये मूव ऑन झालेले आहेत, पण सत्य काहीतरी वेगळंच असतं. मग आता मधू तडक सिंधूला भेटायला आत येते आणि ती सिंधूला म्हणते खरं तर मी तुला हे विचारायला आले की आम्ही चाललोय खरं, पण हे जाणं राघवच्या जीवावरती नाही ना बेतणार, राघवला काही त्रास तर नाही ना होणार. याच्यावरती सिंधू म्हणते हे बघा त्यांनी इथे थांबणं आवश्यक होतं, पण त्यांची इच्छा नसताना आपण त्यांना इथे थांबवून धरणं हे सुद्धा काही योग्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही निघा, फक्त तुम्ही तुमच्या नवऱ्याची काळजी घ्या, त्यांना काही त्रास वाटला तर तुम्ही ही गोळी द्या. मधू नाटक करत म्हणते तुला माहिती आहे ना सिंधू, राघव एकदा ठरवलं की कुणाचं काही ऐकतच नाहीयेत. नाही म्हणजे तुला माहिती आहे ना हे सगळं. सिंधू म्हणते हे बघा नवरा तुमचा आहे, तुम्ही काळजी घ्या, डॉक्टर म्हणून जी औषधं द्यायची ना ती औषधं मी तर दिलेली आहेत, त्यामुळे आता पर्सनल गोष्टी नको, मी डॉक्टर म्हणून जे करायचं ते केलेलं आहे, बाकी कोणत्या गोष्टी माझ्याशी बोलू नका, मी माझ्या आयुष्यात आता पुढे आलेली आहे, मागचं सगळं विसरून. असं म्हणत आता मधूचं वाक्य तोडत तिला आता सिंधूने चांगलंच खडसावलेलं असतं. तितक्यात तिथे राघव येतो. राघवला सिंधू सांगते तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. राघव म्हणतो तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंस ना त्यासाठी थँक्यू. मधू म्हणते खरंच. आणि हे सगळं चालू असताना आता तिकडे इन्स्पेक्टर येतात. इन्स्पेक्टर राघवला सॅल्यूट करतात आणि म्हणतात एक आनंदाची बातमी आहे, गुलाबराव आणि त्याची टीम पकडली गेले आणि आम्ही त्यांना गजाआड टाकले. याच्यावरती राघव म्हणतो ही आनंदाची बातमी सांगताय तुम्ही, तुम्ही त्यांच्या हातून तुमच्या तावडीतून तो सुटलाच कसा, तुमचं लक्ष कुठे होतं, गुलाबरावासारख्या माणसांना चांगलं जखडून ठेवायला हवे ना. इन्स्पेक्टर सर म्हणतात हो खरंच सॉरी, म्हणजे आमचं चुकलं, पण सिंधू मॅडम तुमचे जितके आभार मानावे ना तितके आभार मानायला कमी आहेत, आज तुमच्याचमुळे गुलाबरावांना आम्हाला अटक करता आली. मग आता इकडे मंगेशला आश्चर्य वाटतं. मंगेश म्हणतो काय तुम्ही काय म्हटलात, सिंधूचे आभार कशाबद्दल, म्हणजे सिंधूने काय केलं गुलाबरावाला पकडून द्यायला. इन्स्पेक्टर सांगतात सिंधू मॅडमनी खूप धाडसी पद्धतीने काल आम्हाला गुलाबरावांची टिप दिली आणि आमच्या सोबत पण आल्या होत्या गुलाबरावांचा अड्डा दाखवायला. मंगेश म्हणतो सिंधू अगं इतक्या रात्री तू एकटीच गेलीस, तुला काही झालं असतं तर, अगं तू मला तरी सांगायचं, मी तुझ्या सोबत आलो असतो ना. सिंधू म्हणते ओके मंगेश, आणि मी काही फार मोठं केलेलं नाही आहे, मी माझ्या मुलीच्या सिक्युरिटीसाठी हे केलं, त्यामुळे कुणीही मला थँक्यू म्हणायची गरज नाही. मग इन्स्पेक्टर म्हणतात खरं तर तुम्ही ना यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलीत ना सर, म्हणून तुम्ही लवकरात लवकर बरे झालात, आमच्या इथल्या ह्या डॉक्टरनं खूप खूप चांगले आहेत. राघव म्हणतो डिसमिस आणि तो त्या इन्स्पेक्टरला पाठवतो आणि म्हणतो थँक्यू डॉक्टर बाई, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी थँक्यू, आता मी इथून निघतोय. सिंधू म्हणते मी न माझं कर्तव्य केलेलं आहे. असं म्हणत सिंधूसुद्धा तुटक उत्तर देते आणि आता राघव जायला निघतो आणि म्हणतो मी आणि माझी फॅमिली आता इथून जात आहे, मी माझ्या फॅमिलीला
तिला इथून घेऊन निघत आहे असं म्हणत मधूचा हात आपल्या हातात घेत राघव तिला घेऊन जातो. सिंधूला खूप वाईट वाटतं. राघव जाताना सिंधू अक्षरशः रडत असते. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून मंगेशला पण वाईट वाटतं. सिंधू आता कारच्या इथे असते. कारच्या मिररमधून राघवला रडणारी सिंधू दिसत असते. आता सिंधू रडते. राघव कार घेऊन जातो. सावी त्याच्या मागे थांब थांब म्हणत असते. तिला आता थांबवत सिंधू म्हणते, सावी थांब, कारण आता विनू पुन्हा कधीही परत इकडे येणार नाही. तुला विनूला विसरावंच लागेल. आता खरंच ही राघव सिंधूची शेवटची भेट होती का, की आता मालिकेमध्ये या दोघांची भेटीसाठी अजून काही ट्विस्ट येणार, हे येणाऱ्या भागातच कळणार.